पुण्यातील मुंढवा जमीन प्रकरणामध्ये पार्थ पवार निर्दोष असल्याचा अंदाज, व्यवहारामध्ये पार्थ पवारांचं नाव कुठेही नसल्याचं खारगे समितीच्या अहवालातून स्पष्ट. समितीने तयार केला 125 पानांचा अहवाल. अजितदादांच्या अपघाती मृत्यूवर कुटुंबियांना संशय. दादा बाय रोड जात असताना विमानानं जाण्याचा सल्ला कुणी दिला? विमान कंपनीशी कोणत्या नेत्याचं कनेक्शन आहे का? सर्वच अनुषंगानं विचार सुरू. सुनेत्रा पवार 10 फेब्रुवारीला स्वीकारणार उपमुख्यमंत्री पदाचा पदभार. मंत्रालयात जाऊन पदभार स्वीकारणार. मुंबईत येतात सिद्धिविनायक मंदिर आणि चैत्यभूमीवर घेणार दर्शन. मुंबई महापालिकेमध्ये मोठा ट्विस्ट. भाजपचा महापौर पदानंतर आता उपमहापौर पदावरही डोळा. मुंबईत भाजपचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आल्यानं उपमहापौर पदावरही दावा. ठाकरेंची शिवसेना मुंबई महापौर आणि उपमहापौर पदासाठी उमेदवार देण्याची शक्यता. मातोश्री निवासस्थानी आज निर्णय होणार असल्याची माहिती. निवडणूक बिनविरोध होऊ नये यासाठी आटोकाट प्रयत्न. चंद्रपुरातील सत्ता स्थापनेचा काँग्रेसमधील वाद थेट उच्च न्यायालयात. वडेट्टीवार गटाची नागपूर खंडपीठात याचिका तर धानोरकर गटाकडूनही कोर्टामध्ये कॅव्हेट दाखल. कोणताही निर्णय घेण्याआधी आमची बाजू ऐकावी, धानोरकर गटाची मागणी. नवी मुंबई पालिकेचा महापौर आणि उपमहापौर आज ठरणार. भाजपकडून सुजाता पाटील तर शिवसेनेकडून सरोज पाटील यांचा महापौर पदासाठी अर्ज. विशेष सभेत होणार महापौराची निवड. तब्बल 34 तासांनंतर मुंबई पुणे एक्सप्रेसवेनं घेतला मोकळा श्वास. मध्यरात्री 3 वाजता अपघातग्रस्त टँकर हटवल्यानंतर वाहतूक सुरळीत. मुंबई आणि ठाण्यातील दूध पुरवठ्याला मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील वाहतूक कोंडीचा फटका. एक्सप्रेसवेवर टँकर अडकून पडल्यानं दूध पुरवठा विस्कळीत. बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक समितीची उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात आज पहिली बैठक. राज्य शासनाचे सदस्य आणि उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत होणार बैठक. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस. 15 दिवसांपासून सुरू असलेल्या प्रचाराच्या तोफा आज थंडावणार. 7 फेब्रुवारीला मतदान प्रक्रिया. म्हाडाच्या मुंबईतील 120 घरांसाठीची प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजना पुढे. आजपासून होणारी अर्ज नोंदणी रद्द. लवकरच म्हाडाकडून पुढची तारीख होणार जाहीर. वाढत्या प्रदूषणामुळे मुंबईत धुक्याची चादर. हवेची गुणवत्ता ढासळल्यानं दृश्यमानता झाली कमी. हवा गुणवत्ता निर्देशांक 200 पार. पवई, वडाळा, शिवडी, मालाडमध्ये सर्वाधिक प्रदूषणाची नोंद. कोरोना काळामध्ये निधन झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना भरपाई देण्यास राज्य सरकारकडून विलंब. हायकोर्टानं नाराजी व्यक्त करत राज्य सरकारला धरलं धारेवर. अनिल अंबानी प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टाचे ईडी आणि सीबीआयवर ताशेरे. 40,000 कोटी रुपयांच्या कथित बँक कर्ज फसवणुकीच्या चौकशीत होत असलेल्या दिरंगाईबद्दल व्यक्त केली नाराजी. दिशा साली यांच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी घेण्यास न्यायमूर्तींचा नकार. दिशाच्या वडिलांनी दाखल केली होती याचिका. योग्य खंडपीठात याचिका करण्याच्या सूचना. रोहित शेट्टी याच्या घरावरील गोळीबार प्रकरणातील आरोपींना आज किल्ला कोर्टात हजर केलं जाणार. दुपारी 2:30 वाजता किल्ला कोर्टात होणार सुनावणी. 19 वर्षांखालील वर्ल्ड कप मध्ये भारतीय युवा संघाची फायनलमध्ये धडक. अफगाणिस्तानचा 7 गडी राखून उडवला धुव्वा. 311 धावांचं विशाल लक्ष्य गाठत विजयाला गवसली. वुमेन्स प्रीमियर लीगच्या फायनलमध्ये आज आरसीबी आणि दिल्ली कॅपिटल भिडणार. दिल्लीसमोर जेतेपदाचा दुष्काळ संपुष्टात आणण्याचं लक्ष्य, तर आरसीबीचा संघ दुसऱ्या जेतेपदाच्या निर्धारानं मैदानात उतरणार.